तर ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल की नजारा एक नंबर आहे. हे समोरच गेटवे ऑफ इंडियाचा गेट आहे आणि तुम्हाला पार्किंग जर करायची असेल तर तुम्हाला 1 घंट्यासाठी 20-30 रुपये चार्ज आहे आणि तुम्ही 3 घंट्यासाठी जर बाईक लावली तर तुम्हाला 50 रुपये चार्ज आहे. शनिवार रविवार असला ना की सर्वजण आपल्या फॅमिलीला घेऊन सर्वजण फिरायला येत असतात. तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही खूप दिवसांनी चाललो आहे मित्र फेरफटका मारायला. माझ्यासोबत असणार आहे रोनित, असणार आहे बाकी आपल्यासोबत आहे. तुम्हाला दाखवतो रोनित आहे, इकडं दिगंबर भाऊ आहे, इकडं मुन्ना आहे आणि पाठी अमित आहे आणि आमचा अजून एक मित्र तिकडे थांबला CST ला. आम्ही त्याला भेटणार आहोत, मग तिकडे जाणार आहोत फिरण्यासाठी. आम्ही फिरणार आहोत CST ला, फिरणार आहोत गिरगाव चौपाटी फिरणार आहोत आणि वरली फिरणार आहोत. आज खूप दिवसाने प्लॅन बनला कारण की भरपूर दिवस आम्ही गेलो नव्हतो. आज अचानक भयानक प्लॅन बनला की जायचं आपल्याला, म्हणून सर्वजण निघालो आहोत. तर घेऊन जातो तुम्हाला मी तिकडे. तर आता आपण निघालो आहोत भारतनगर मधून. आपण राहतो चेंबूरला भारतनगर मध्ये. तिथून आता निघालो आहोत आपण आहोत HP रोडला. माझ्यासोबत आहे रोनित, आपली रोनित बाईक आज गाडी चालवणार आहे आणि आपण त्याच्या पाठून जाणार आहोत. बाकीचे पुढे आपले दिगंबर आणि अमित आणि मुन्ना पुढे गेले. आमचा HP गेट आहे मेन. मिनिटाचा प्रवास करून आता आपण पोहोचलो आहोत CSMT स्टेशन आहे त्या बाहेर आहोत आणि आपला मुन्ना भाऊ गेला त्या मित्राला आणण्यासाठी आणि आम्ही इथे तिन्ही बाईक लावून उभे आहोत. आणि तुम्हाला मी ह्या साईड समोर दाखवतो. समोरचा जो सिग्नल आहे ना, तिथनं तुम्ही आतमध्ये लेफ्ट मारून गेला की समोर स्टेशन आहे. स्टेशनवरनं तो मित्राला घेऊन येणार आहे. मग आम्ही जाणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला. मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेन कसं काय आहे. ह्या साईडला आमचा दिगंबर भाऊ आहे, दिगंबर रोनित आहे आणि अमित भाऊ लातूर किंग. हे लातूरचे 2 किंग आहेत, रोनित भाऊ गायकवाड आणि अमित गायकवाड. आणि ह्या साईडला दवनीपर का कोणता गाव तुझा? आंबेगावचा डॉन दिगंबर भाऊ. ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल की मुन्ना भाऊ आणि मुन्ना भाऊचा मित्र आलाय. आपण त्याला खास घेण्यासाठी इकडे आलो आहोत. आपण याला खास घेण्यासाठी इथं थांबलो होतो. आता आपण चाललो आहोत CSMT ला, गेटवे ऑफ इंडियाला. तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरती. आत्ता आपण बरोबर सिग्नलला थांबलो आहोत. जवळजवळ 100 सेकंदाचा सिग्नल लागला आहे आणि समोर तुम्हाला मी दाखवतो जी व्हाईट बिल्डिंग दिसते ना, ती आहे RBIचं मेन जे ऑफिस आहे ते ह्यामध्ये आहे. ही व्हाईट बिल्डिंग ही RBIचं ऑफिस आहे पूर्ण. आत्ता बरोबर आम्ही पोचलो आहोत गेट ऑफ इंडियाला. समोर तुम्हाला गेट ऑफ इंडियाचा गेट बघायला भेटत असेल. गर्दी खूप आहे. आता आम्ही जाऊन त्या साईडला ते बाईक पार्क करणार आहोत, मग रिटर्न येणार आहोत. 1 घंटे का फीस 3 घंटा 50. 3 घंटा 50. जसं की तुम्हाला पार्किंग जर करायची असेल तर तुम्हाला 1 घंट्यासाठी 20-30 रुपये चार्ज आहे आणि तुम्ही 3 घंट्यासाठी जर बाईक लावली तर तुम्हाला 50 रुपये चार्ज आहे. तर तुम्ही इकडे जर आलात पार्किंगसाठी तुम्हाला करायचं असेल तर भाईला भेटा आणि तुम्ही पार्किंग करा. तुम्हाला त्याच्यामध्ये काही निगोशिएशन भेटेल तुम्हाला. तर आपले मित्रमंडळी आपल्याला भेटतात. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आता आपण जायचं गेटवे ऑफ इंडियाला, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती. तर ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल की नजारा एक नंबर आहे. हे समोरच गेटवे ऑफ इंडियाचा गेट आहे आणि ह्या साईडला पूर्ण समुद्रामध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल की बोटिंग चालू आहे. पूर्ण समुद्रामध्ये बोटी तुम्हाला उभ्या झालेल्या बघायला भेटत असेल. पब्लिक पण खूप म्हणजे खूप पब्लिक आहे ह्या साईडला. खूप म्हणजे आज वार कोणता आहे? शुक्रवार आहे. तर आज शनिवार आहे. शनिवार रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे. आणि समोर तुम्हाला माझ्या गेट ऑफ इंडिया बघायला भेटत असेल. ह्या साईडला खूप म्हणजे खूप गर्दी आहे. शनिवार रविवार असला ना की ह्या साईडला तुम्ही आलात ना, खूप म्हणजे खूप गर्दी बघायला भेटेल तुम्हाला. आता आम्ही चाललो आहोत तिथंच बसलेला कसा, तिथून गोळ्या घालत होता. मेन गेटवे ऑफ इंडियाच्या समोर आपण आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो. त्या साईडला ताज हॉटेल, जे मुंबईचं सुप्रसिद्ध जे हॉटेल आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे ताज हॉटेल आहे आणि समोरच गेटवे ऑफ इंडियाचा गेट आहे. खूप देखो ना बाय, देखो ना
आपली पूर्ण गॅंग आहे. आपला खूप दिवस चालला होता की प्लॅन आपल्याला जायचं फिरण्यासाठी, पण होत नव्हता. आणि आज अचानक भयानक आपल्या दिगंबर भाऊला आणि मुन्याला सुट्टी होती, मग आपण विचार केला नाही आज जायचं म्हणजे जायचंच. आणि मी अचानक भयानक प्लॅन करून जो प्लॅन असतो ना तो सक्सेसफुल होतो. तसंच आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि आम्ही इकडे फिरण्यासाठी आलो आहोत. या साईडला भाई खूप गर्दी आहे. खूप क्राऊड आहे खाण्यासाठी तर अमित. काय बोलशील आजची गर्दी बघून? तू काय बोलशील? आज शनिवार आहे आणि एवढी गर्दी आहे मरणाची, तू काय सांगशील आज? मुलं काय माणसं सर्वजण एन्जॉय करायला आलेले आहेत फॅमिली बरोबर. आता आपण जाऊया मेन गेट कडे. खूप पब्लिक मध्ये व्हिडिओ करायचं बोललात ना, हाच प्रॉब्लेम असतो. येऊन धक्का लागला फोन बीट पड, माझा कॅमेरा पडला तर भीती वाटते, कारण एवढी गर्दी आहे ना. आणि या साईडला समोर मला दाखवतो बघा ना, क्राऊड बघा. लोक खाण्यासाठी ह्या साईडला खाऊ गल्ली सारखं एक स्टॉल आहे, आणि ह्या साईडला पूर्ण गर्दी बघायला भेटत असेल तुम्हाला. भाई आता आम्ही जवळ बरोबर मेन प्रवेशद्वार जो आहे आतमध्ये जाण्यासाठी गेट कडे तिथे आहोत बरोबर. ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत की पोलीस चेकिंग चालू आहे. पोलीस चेकिंग मधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर फायनली एंट्री आता आपली झाली आहे आतमध्ये. आणि समोर तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटत असेल गेटवे ऑफ इंडियाचा आहे जो मेन गेट आहे. मी इथे खूप वेळा आलोय, पण व्हिडिओ बनवायचा योग आला नव्हता. आणि आज आपण फिरण्यासाठी आलो मित्रांसोबत, म्हणून आज आपला ब्लॉग बनवतोय, व्हिडिओ बनवतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती असेल, आणि ज्यांनी नसेल बघितलं असेल त्यांना बघायला भेटेल. कशावर शो असतो रे? तर आपल्याला अमित भाऊ माहिती द्यायचोय की हा जो गेटवे ऑफचा मेन गेट आहे ना, त्याच्यावरती रात्री लाईट शो असतो. मला पण माहिती नाही, पण बघू आपण एक दिवशी. शनिवार रविवार असला ना की सर्वजण आपल्या फॅमिलीला घेऊन सर्वजण फिरायला येत असतात इकडे. आणि कसं आहे ह्या साईडला आहे ना, तुम्ही पॅगोडाला तिथे हे म्हणजे काय इकडे ते एलिफंटा ना, ह्या साईडला तुम्ही इथून एलिफंटालाही जाऊ शकता. किती तिकीट असं त्याचं? एलिफंटाचं तिकीट किती आहे? जाऊन येऊन 250 रुपये असतं का? बोटीचं तिकीट असतं 250 रुपये. इथून जाऊन येऊन येण्यासाठी एलिफंटाला 250 रुपये तिकीट आहे. आणि तुम्ही तिकडे काय खाणं वगैरे कराल त्याचं म्हणजे जवळ तुम्हाला एकाला 300-400 रुपये पाहिजेत तुम्हाला एलिफंटा जाऊन येण्यासाठी. खूप मस्त आहे. इथून बोटीची व्यवस्था इथून एलिफंटाला जाण्यासाठी. तुम्हाला तिकडे पण जाऊन दाखवतो बाकी कशी बोटिंग वगैरे आहे एलिफंटाला जाण्यासाठी. तर भाई आता आमचं फोटोशूट वगैरे झालंय. सगळ्या पोरांनी जवळजवळ 4-5 फोटो काढून घेतले आहेत आपल्या फोन मध्ये, म्हणून आपण व्हिडिओ थांबवली होती. आता आपण चाललो आहोत पाठच्या साईडला. खूप मस्त मस्त फोटो आलेत, मी टाकेन इंस्टाग्रामला आपल्या. खूप भारी आहे फोटो, तुम्हालाही बघायला भेटतात. आपण जाऊया पाठच्या साईडला. त्यालाही लवकर आपल्याला जायचं अजून. आपण चाललो आहोत आता पाठच्या साईडला, तुम्हाला घेऊन जातो मी. या लवकर या लवकर या लवकर या. त्या आम्ही चमडीला गेले पहिलं पुढं. एकदम भारी वाटतंय. तुम्ही एलिफंटाला जाण्यासाठी तिकीट काढून एलिफंटाला जाऊ शकता. आणि ह्या साईडला तुम्हाला बोटिंगच्या बघायला भेटतायत ना, ह्या बोटी एलिफंटावर आल्या आहेत. आणि ह्या साईडला पण तुम्हाला दाखवतो बघा, ही पण बोट एलिफंटावर आले. 250 रुपये तिकीट असतं जाऊन यायचं. बाकी तुमचा खाण्यापिण्याचा खर्च म्हणजे जवळजवळ 300-400 रुपये तुमच्या तिकडे खर्च होणार. तर तुम्हाला आता पाठची बोटिंग दाखवली, तर मी चाललो आहोत परत समोर जातोय. हे पोरं ना पुढे पुढे जातात, मला ठेवून जातात पाठी. हे काय आहे रे? हे दुर्बीण टाईप एक मशीन आहे. याच्यातून तुम्हाला जवळजवळ एक खूप लांब, किती लांबचं पॉइंट आहे त्याच्यातून तुम्हाला बघायला भेटतील. तर रोनित भाऊ आपला ते पॉइंट बघणार आहे, जे 8 पॉइंट दाखवणार आहेत ना 20 रुपयामध्ये, ते रोनित भाऊ बघणार आहे. एक काम करू, त्याला आपण विचारणार त्याचा एक्सपिरियन्स काय होता. किती लोक आपण 6 जण सगळे बघा 2-2 एक पॉइंट बघू दिसलं तर सांग.
टोटल 8 पॉईंट दाखवतात त्याच्यामधून आणि ते 8 पॉईंट आपण आपल्या टीम मधून रोहनाचं सिलेक्शन केलंय बघण्यासाठी खास. त्या साईडला आपला अमित भाऊ होता, मुन्ना भाऊ होता, सगळ्यांकडे ऑप्शन होतं. दिगंबर भाऊ खास लातूरचा दिगंबर भाऊ होता, पण आपण रोहित भाऊचं सिलेक्शन केलंय. आणि ते एलिफंटावर ज्या बोटिंग येतात ना, त्या एलिफंटा मधनं ज्या बोटी येतात ना, ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघायला भेटत असेल तुम्हाला. खूप मस्त, म्हणजे खूप मस्त. तर भाई आपण आता गेटवे ऑफ इंडिया कडनं निघालो होतो आणि आता आपण पोहोचलोय बरोबर मरीन लाईनला. आता तुम्हाला मी घेऊन जातो मरीन लाईनला आणि मरीन लाईनचा जो बीच आहे तो संपूर्ण दाखवेल, एक्सप्लोर करेल कसं काय आहे ते. साईडला समोर तुम्हाला बघायला मेन मरीन लाईनचा सिग्नल जिथं आम्ही आहोत, तिथून राईट म्हणून आम्ही पुढे बाईक पार्क करणार आहोत, मग फिरणार आहोत पूर्ण मरीन लाईन आणि तुम्हालाही दाखवणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत. हो जाऊया. इकडे दिगंबर भाऊ बोलतो आपला वर्ली सी बीचला पण आपल्याला सायला जायचं आहे आणि आपण वर्ली सी बीचला पण जाऊ. पहिला आपण फिरूया आधी आपलं मरीन लाईन. या साईडला समोर तुम्हाला मरीन लाईन बनवून बघायला भेटत असेल. आज शनिवार रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर गाडी पार्किंगसाठी कुठं जागा आहे? नाही इकडं पार्किंग, इकडं लावायचं जायचं. हा मग फाईन मारली मग. फाईन मारली की मग घ्यायची अंगावर. हा हुशारच. थँक्यू. या साईडला तुम्हाला बरं एकदम मस्त वाटतंय ना, बाजूला बिल्डिंग वगैरे खूप भारी वाटतात. भाई आता आपल्याला फायनली पार्किंग भेटली आहे. आपण इथं बाईक लावली आहे आणि या साईडला समोर या साईडला आपण पार्किंग केलेली आहे आणि आता आपण मरीन लाईनला आहोत आणि मरीन लाईनचा जो सनसेट पॉईंट आहे त्याचा व्ह्यू घेऊया. मस्त एक नंबर भाई वाटते. ही मरीन लाईन आहे जवळजवळ 1-2 किलोमीटर असेल ना आम्ही पुढपर्यंत. ही 2 किलोमीटरची मरीन लाईन आहे, खूप मोठी मरीन लाईन. 4 किलोमीटरची मरीन लाईन आहे भाई. आणि हा तुम्हाला मी दाखवला ना ब्रिज, हा ब्रिज अंडरग्राऊंड आहे. इथनं रोड गेला असा अंडरग्राऊंड होऊन गेलाय वर समुद्राच्या बाजूने. एक नंबर तुम्हाला मी नजारा दाखवतो संध्याकाळचा, कसं वाटतं एकदम भारी. वाव खूप म्हणजे खूप भारी. ही पूर्ण 4 किलोमीटरची मरीन लाईन आहे. खूप मस्त वाटतंय. मी 2-3 शॉर्ट व्हिडिओ काढणार आहे, तुम्हाला टाकणार आहे इंस्टाग्रामला, युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. एक नंबर. हे बघा, हे आमचे मित्रमंडळी बरोबर इथं बसले. आता आपण करणार आहोत व्हिडिओचा एंड. आता आपण आहोत मरीन लाईनला आणि ह्या साईडला आपली संपूर्ण मित्रमंडळी आहे. तर आता व्हिडिओचा करूया एंड. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बाय.